नमस्कार रंगदेवता नाट्यरसिकांना अभिवादन करून आम्ही कॉलेज कोड क्रमांक 09 चे विद्यार्थी तुमच्या समोर सहर्ष आणि सविनयाने सादर करत आहोत एक छोटंसं पथनाट्य आणि त्या पथनाट्याचा विषय आहे श्रीमृत्या 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 काय झालं सकाळी झाली आपण झालीच काय तसं पाणी दिसवतात शकीरा सारखी व्याख्या वेगळ्या तुझ्या मुलाचा बाप होणार आहे बाप होणार आहे काळजी घ्यायची बर का आणि हो काही गरज लागली तर मला नाही सांगायचं आई हो घासते पण त्याच्या आधी आपण आपला आनंद साजरा करूया छोटा नाही छोटा यार अरे माझ्या शाळेत रे जिम करतो अरे आम्हाला बोलवलंयस ना अरे हा या सोबत मोठ्याला पण घेऊन हा येतो तुमच्या लोकांना आनंदाची बातमी माझी बायको आहे ना प्रेग्नेंट आहे पण मला एक सांग तुला मुलगा होणार की मुलगी बरोबर आहे हे दिमाग आहे बरोबर ह्याला पण दिमाग आहे तुझ्या कपाळावर दिले अरे हो रे ते कसं करणार अरे तुझ्या बायको डॉक्टर हातीकडे पाठव ना तू घेऊन जा आणि माझ्याकडे बायको आहे अरे डॉक्टर हाती तुझा सोनोग्राफी करेल मग तुला कळेल की तुला मुलगा आहे की मुलगी काय का मी उठाच घेऊन जातो थांबा मला वाटलं तुम्ही वेडे आहात पण तुम्हाला दिमाग आहे आई मला सांग मला मुलगा आला की मुलगी त्यांना कमला बिमला आलेल्या मला बोलल्या तुझ्या सोन्याची ग्राफी कर सोनोग्राफी बरोबर पण सोनोग्राफी करायची काय गरज आहे मध्ये बोलायचं काम नाही सांगून ठेवतो घेऊन जाता कार्टीला चल बाईचा आयुष्य एवढा त्रास तर होणार औषध दे माझी बायको आहे ना प्रेग्नेंट डॉक्टर पैसे
काय रुची मध्ये का थँक्यू चल नाही ना. चल क्या आमचा तोड घेत होता आई आई येईल ना. अरे काय झालंय? अगं आपल्याला वाटले ना आपल्या घरी वर्षाचा दिवाळ आहे. अगं पुटकी अगरबत्ती अशावर आली वर्षाच्या पोटात मुलगी आहे मुलगी. अरे देवा, हे आई, आज या काठीमध्ये तो आपल्या आईचं ऐकत नाही. एक दिवस असेल या काठीचा तुझ्यात काहीच फरक राहिला नाही. कसं ती रेडीच आणि मी जेंट्स आहे. आजच्या दोन्ही इंडिया काढून येतो. आज गरोबात करून येतो. येऊ द्या ना काठीला. तुझी जवळ आहे. नाही ना. काय काय बाबा माझा नाही हो. अहो एकदा सोनोग्राफी केली आता गर्भपात करून आम्हाला जेलची हवा. अहो पैसे की कमी नाही. पैसा चाहिए मी काय करतो काम या आमावास्याचं ग्रहण आले का. आई आई बाबा ऐका ना. किती छान आहे ना माझा आवाज. टिवलेचे डोळे, टिवलेचे नाक, टिवलेचे कान, किती कोणत्या संगीत किती गोशीटोणे वाटतं ना सर्व. मग का नाही आई जन्म दिलास. मग का नाही आई जन्म दिलास. फक्त याच्यासाठीच का की तुला तुझ्या वंशाचा दिवा हवाय, म्हातारपणाचा आधार हवाय. तुला फक्त आणि फक्त मुलगाच हवाय. माझ्या शिक्षणाचा, संगोपनाचा, लग्नाचा आणि हुंड्याचा खर्च परवडणार नाही म्हणून, खातर मी एक मुलगी आहे म्हणून. आई आई मी तुला एक सांगते. तू आहे ना, तू दादाला शिकव. मी कष्ट करेन. मी आयुष्यभर अविवाहित रणकिरीची सेवा करीन ग. आई आई काय अशी वागलीस. आई सांगा तुला तुझ्याच आई बाबांनी जन्म दिला नसता ना तर आज तुझी जग पाहू शकली नसतीस आई. ऐका ऐका. अरे स्वामी तिने जगाचा आईविडा भिकारी असतो. जसा आपण म्हणतो ना तसा आपला जन्म देण्यास सुद्धा स्त्री आहे. मग स्त्रियांना जन्म का देऊ नये. अरे सणावर सुद्धा आपल्या मुलाला जन्म देताना हे नाही बघत की तो मुलगा आहे की मुलगी. मग आपण का तर माणसं आहोत ना माणसं. आपण तर त्याहून बेकार थूक. अहो 2018च्या सेन्ससनुसार असं समजण्यात आले होते की प्रत्येक 1000 पुरुषाच्या मागे फक्त आणि फक्त 940 स्त्रिया आहेत. मग बाकीच्या स्त्रियांचं काय. अरे मित्रांनो विचार करा पृथ्वीवर बायका संपल्या तर लग्न काय पुरुषाची करणार का. आज भारतातील कित्येक स्त्रिया उच्च शिखरावर झेप घेत आहेत. प्रकट भारताचं स्वप्न साकार करत आहे. अशा या भारतीय स्त्रियांचा गर्व आहे मला आणि गरज आहे ती या जगाला. अरे स्त्री भ्रूण हत्या कायद्याने गुन्हा आहे ना. मग ते बाबा पण आपल्या पोटी का घ्यावं. मुलं